मुंबई ते जळगाव भाडे काय तर 3,500-4,000. मग चला म्हटलं विमानात जाऊ, काय फरक पडतोय. चला सर्व चेकिंग वगैरे झाल्यानंतर मस्त विमानाच्या लाईनमध्ये उभं राहिलो आणि विमानात बसलो. आता विमानात बसल्यानंतर मग लगेच जाणवलं की विमान तसं जुनं आहे, पण ठीक आहे प्रवासाला काय आपल्याला. पण बाईचा हा पहिलाच प्रवास होता त्यामुळे ती एक्साइटिंग झाली. अरे बापरे, आता विमानात कसं होईल काय होईल. आणि सर्व नजर पंख्यावरती होती, कारण तो पंखा एकदम बाजूच्या खिडकीमध्ये होता त्यामुळे आम्ही पाहत होतो. पण ते बऱ्याच वेळ जे विमान आहे ना ते रनवेवर धावतच राहिलं. मग असं वाटायला लागलं की चला हे धावता धावता हायवेने सरळ आपल्या जळगावला पोहोचेल की काय. परंतु थोड्या वेळाने हळू त्याने झेप घ्यायला सुरुवात केली. पंखा जोरात फिरायला लागला, थोडासा आवाज वाढला आणि मग थोडं लक्षात यायला लागलं की मायला लय बेकार राहतो. कारण आत्ताच मागे ते दुर्घटना पण ऐकली होती त्यामुळे इंडिकेटर लागले होते. आणि इंडिकेटर लागल्यामुळे मग काय आम्ही दोघं जवळ बसून एकमेकांकडे पाहायचो आणि बाहेर खिडकीत पाहता बरोबर थोडंसं मग तिला भीती वाटायला लागली. मी सांगायचो अरे घाबरू नको आता झालं वरती निघालं, आता कशाला चिंता करते, आता काय नाही चिंता नाही. अरे म्हणजे मग वरतून खाली आले तर म्हटलं जे वरतून खाली आले तर खाली आल्यावर परत वरतीच जाऊ, काही चिंता करायची नाही. असं म्हणत हसत खेळत विमान मस्त उडायला लागलं. त्या मोठ्या बिल्डिंग आहे ना एकदम छोटे दिसायला लागल्या, म्हणजे मुंबईचा बहुतांशी भाग त्यात दिसायला लागला. परंतु हे सर्व बघताना माझ्या मिसेस जी आहे ना त्या खूपच भीती व्यक्त करायला लागल्या बरं का. अरे बापरे आता कसं होणार. अरे म्हटलं काय होणार आहे व्यवस्थित आहे. अरे म्हणजे तो पंख्याचं जर काही झालं तर म्हटलं काय होणार आहे पंख्याचं, काहीच होत नाही पंख्याचं, पक्का पंखा आहे. अरे असं म्हणता एकदम दिवस मावळला आणि रात्र झाली. आणि त्यातच मग थोड्या वेळाने आपलं जळगाव आल्यानंतर तिचा पण जीवात जीव आला. आणि मग आम्ही रनवेवर मस्त धावू लागलो. मग ती म्हणे आता काही होणार नाही. आता काय होणार, रनवे आला आता काहीच होणार नाही, चिंता करू नको, आपलं जळगाव आलेलं आहे. आपण नशिबाने आपण बरोबर सुखरूप पोहोचलो, चिंता करायची नाही. असं म्हणत मस्त रनवेवर गाडी धावायला लागली. आणि धावत मग जळगावचे दिवे दिसायला लागले आणि मग आम्ही पोहोचलो जळगाव. तर असा होता आपला प्रवास मुंबई ते जळगाव. धन्यवाद.